नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. तुमच्याकडे गणपती बाप्पा बसतात का आणि किती दिवसांसाठी बसतात मला जरूर कमेंट करून कळवा. आणि तुम्ही काही यावेळेस काही वेगळं डेकोरेशन केलंय का, काही युनिक थीमचं डेकोरेशन केलेलं आहे का, हे पण मला कमेंट करून कळवा. खूप आवडेल मला वाचायला की तुमच्याकडे गणपती बाप्पा बसतात आणि यंदा तुम्ही काय डेकोरेशन केलेलं आहे. मंडळी, आजचा व्हिडिओ आहे डेली रुटीनचे इंग्लिश वाक्य मी तुम्हाला सांगणार आहे. नेहमीप्रमाणेच आपण सोपी वाक्य बघतो. आधी मराठी वाक्य मी सांगत असते आणि मग इंग्लिश वाक्य समजावून सांगत असते. तर डेली रुटीन म्हणजे उठल्यापासून ते झोपेपर्यंत आपलं डेली रुटीन आपण इंग्लिशमध्ये कसं व्यक्त करायचं, अगदी सोपी वाक्य सांगणार आहे. ही वाक्य तुम्ही अगदी रोज कोणाला सांगताना बोलताना वापरू शकता. अशी सिंपल सेंटेन्सेस आहेत. त्यामुळे सुरुवात करूयात आजच्या आपल्या व्हिडिओला. डेली रुटीन इंग्लिश सेंटेन्सेस. बघा, आपण कधी उठतो ते सांगायचं असेल समोरच्या व्यक्तीला, म्हणजे सकाळी मी 6 वाजता उठते, तर हे इंग्लिशमध्ये तुम्ही कसं म्हणू शकता? आय वेक अप ॲट 6 इन द मॉर्निंग. आय वेक अप ॲट 6 इन द मॉर्निंग. मी उठल्यानंतर आधी माझ्या चेहऱ्याला मस्त पाण्याने धुते. इंग्लिशमध्ये म्हणायचं आहे आफ्टर वेकिंग अप आय फर्स्ट वॉश माय फेस विथ वॉटर. ओके, आफ्टर वेकिंग अप आय फर्स्ट वॉश माय फेस विथ वॉटर. मी दिवसाची सुरुवात शांततेने करते. म्हणजे काय? आय स्टार्ट द डे पीसफुली. मग मी ब्रश करते. देन आय ब्रश माय टीथ. मग मी ब्रश करते. मगच्या इथे आपण काय वापरलंय? देन. देन आय ब्रश माय टीथ. एखादी तुम्हाला गोष्टसारखं तुम्ही सांगताय की मी आधी हे केलं, मग मी ते केलं, मग मी ते केलं, तर असं तुमच्याकडे जर सिक्वेन्स वाईज काहीतरी सांगताय ना, तर म्हणून आपण देनचा वापर केलेला आहे. ओके, आय वॉश माय फेस, देन आय ब्रश माय टीथ, देन आय विल डू समथिंग एल्स. सो ते देन असं कनेक्टिंग पॉईंट्स तुम्ही सांगताय म्हणून आपण इकडे देनचा वापर केला आहे. मी नियमितपणे जॉगिंग करते. आय गो जॉगिंग रेग्युलरली. मी आरोग्यासाठी व्यायाम करते. आय डू एक्सरसाइज फॉर हेल्थ. ओके, आय डू योगा, आय डू एक्सरसाइज फॉर हेल्थ. मी सकाळचा वेळ थोडासा जो आहे वेळ स्वतःसाठी ठेवते. असं सांगायचं असेल तर आय कीप अ लिटल टाईम इन द मॉर्निंग फॉर माय सेल्फ. म्हणजे काय होतं आपलं की आपण पटपट ब्रेकफास्ट करतो, सगळ्यांचं आवरतो, ऑफिसला जातो किंवा जे काय आपली कामं असतात, तर असं न करता मी काय करते, सकाळचा एक थोडासा वेळ ना मी माझ्यासाठी ठेवते. मग त्याच्यामध्ये मी काही करेन, जर्नलिंग करेन, आजच्या दिवसभरातले टास्क लिहीन किंवा काही पण असेल, तर आय कीप दॅट लिटल बिट ऑफ मॉर्निंग टाईम फॉर माय सेल्फ. मी सकाळी निसर्ग सौंदर्याचा आनंद घेते. आय एन्जॉय द ब्युटी ऑफ नेचर इन द मॉर्निंग. आय एन्जॉय द ब्युटी ऑफ नेचर इन द मॉर्निंग. मी दररोज ध्यान करते. आय मेडिटेट एव्हरी डे. ॲक्च्युली मला ही सवय लावायची आहे. अजून हे रोज माझं होत नाही आहे, पण तुम्ही करत असाल तर हे वाक्य नक्की ॲड करू शकता. आय मेडिटेट एव्हरी डे. किंवा जर एखादी गोष्ट तुम्ही रोज करताय तर असं म्हणू शकता जे काय, आय डान्स एव्हरी डे, आय सिंग एव्हरी डे. जस्ट एक्झाम्पल म्हणून सांगते. आय कुक एव्हरी डे, आय हॅव टी एव्हरी डे. सो एव्हरी डे मी एखादी गोष्ट रोज करते. सो आय जे काय तुमची गोष्ट आहे ती आणि पुढे एव्हरी डे असं वाक्य तुमचं तुम्ही सुद्धा क्रिएट करू शकता. नंतर मी आंघोळ करते. आफ्टर दॅट आय टेक अ बाथ. आता बिफोर मुव्हिंग ऑन टू नेक्स्ट सेंटेन्सेस, मला ॲक्च्युली हे पण जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही किती वाजता उठता. ॲक्च्युली इंग्लिशमध्ये मला सगळ्यांनी टाईप करून सांगायचं आहे. ॲट व्हॉट टाईम डू यू वेक अप. ओके, 6 वाजता उठता, 7 वाजता उठता, 9 वाजता, 10 वाजता, 4 वाजता, जे काही तुमचं टायमिंग आहे, लेट मी नो तुम्ही किती वाजता उठता. मला जाणून घ्यायचं आहे आणि मला माझ्या थोड्याशा सवयी पण बदलायच्या आहेत. मी आत्ता 7ला उठते, पण माझा प्लॅन आहे की ऑक्टोबरपासून मीच हसते माझ्या प्लॅनला. ऑक्टोबरपासून मला ॲक्च्युली ट्राय करायचं आहे सकाळी पहाटे 4 वाजता उठायला ट्राय करायचं आहे. कारण का थोडं डिफिकल्ट होतं आहे काम करणं. श्रीनीची आता माझ्या मुलीची स्कूल पण सुरू झाली आहे, सो मला टाईम कमी मिळतो आहे. सो आय एम प्लॅनिंग की माझा दिवस मी 4 वाजता सुरू करावा, ऑक्टोबरपासून सवय लावावी. बघूया हाऊ दॅट गोज. पण तुम्ही किती वाजता उठता मला नक्की कमेंट करून सांगा. मी केस विंचरते. आय कोम माय हेअर. आय कोम माय हेअर. मी नवीन दिवसासाठी छान तयार होते. मग आय फील, म्हणजे हे सगळं करून झाल्यावर आय फील रिफ्रेश्ड अँड आय गेट रेडी फॉर अ न्यू डे. मी दररोज नवीन प्रेरणा मिळवते. आय गेट न्यू इन्स्पिरेशन एव्हरी डे. मी देवपूजा करते. आय परफॉर्म द वर्शिप ऑफ गॉड. मी वेळेचा योग्य नियोजन करते. आय प्लॅन माय टाईम प्रॉपरली. मग मी चहा बनवते. देन आय प्रिपेअर टी. मी चहा पिते आणि नाश्ता करते. आय ड्रिंक टी अँड हॅव ब्रेकफास्ट.
नाश्त्यासाठी मी कायम हेल्दी पदार्थ खाते. फॉर ब्रेकफास्ट आय ऑलवेज प्रिफर हेल्दी फूड. नाश्ता झाल्यावर मी घरातील कामे करते. आफ्टर ब्रेकफास्ट आय डू हाऊस होल्ड चोर्स. मी माझ्या आरोग्याकडे लक्ष देते. आय टेक केअर ऑफ माय हेल्थ. मी वर्तमानपत्र वाचते. आय रीड द न्यूजपेपर. नंतर मी घर झाडते. देन आय स्वीप द हाऊस. मी कपडे धुण्यासाठी मशीन लावते. आय सेट द मशीन टू वॉश क्लोथ्स. मी माझ्या घरातील सजावट करते. आय डेकोरेट माय हाऊस. नंतर मी काही वेळ अभ्यास करते. आफ्टर दॅट आय स्टडी फॉर अ वाईल. मी माझ्या कपड्यांना इस्त्री करते. आय आयरन माय क्लोथ्स. मी मुलांच्या आणि माझ्या नवऱ्याचा डब्बा बनवते. देन आय मेक टिफिन फॉर किड्स अँड माय हजबंड. देन आय मेक टिफिन फॉर माय किड्स अँड माय हजबंड. मी कॉलेजसाठी किंवा ऑफिससाठी तयार होते. आय गेट रेडी फॉर ऑफिस. मी आरशासमोर उभी राहून स्वतःला पाहते. आय स्टँड इन द फ्रंट ऑफ द मिरर अँड लुक एट माय सेल्फ. मी हलका मेकअप लावते. आय अप्लाय लाईट मेकअप. मग मी स्वतःसाठी डबा भरून ऑफिसला जाते. देन आय पॅक टिफिन फॉर माय सेल्फ अँड हेड टू दी ऑफिस. मग मी स्वतःसाठी डबा भरून ऑफिसला जाते. आय लीव द हाऊस ॲट 9:30. मी बसने कॉलेजला जाते. आय टेक द बस टू कॉलेज. मी माझ्या मित्रांना भेटते. आय मीट माय फ्रेंड्स किंवा कलीग्स. मी वर्गात बसते किंवा ऑफिसमध्ये केबिनमध्ये बसते. आय सिट इन द क्लास ऑर आय सिट इन द केबिन. मग मी माझं काम सुरू करते. देन आय स्टार्ट माय वर्क. काम करताना मी ईमेल्स चेक करते. वाईल वर्किंग आय चेक माय ईमेल्स. मग मी माझ्या टीममध्ये कामाचं वाटप करते. देन आय असाइन टास्क टू माय टीम. माझ्या दिवसात काही मीटिंग्स असतात. आय हॅव अ फ्यू मीटिंग्स ड्युरिंग द डे. मी मीटिंग्समध्ये माझं काम सादर करते. आय प्रेझेंट माय वर्क इन मीटिंग्स. मी शिक्षकांचे धडे ऐकते. इफ कॉलेजमध्ये जात असाल तर आय लिसन टू द टीचर्स लेसन्स. मी माझ्या नोट्स तयार करते. आय टेक नोट्स. मी मित्रांसोबत दुपारचं जेवण करते. आय हॅव लंच विथ माय फ्रेंड्स ऑर कलीग्स. आम्ही एकत्र हसतो आणि बोलतो. वी लाफ अँड टॉक टुगेदर. आमच्या गप्पा खूप रंगतात. आर कॉन्व्हर्सेशन्स आर ऑलवेज लाईव्हली. मी दुपारी पुन्हा वर्गात जाते. इन द आफ्टरनून आय अटेंड क्लासेस अगेन. जेवणानंतर मी माझं बाकीचं काम पूर्ण करते. आफ्टर लंच आय कम्प्लीट द रेस्ट ऑफ माय वर्क. मी परत कामावर लक्ष केंद्रित करते. देन आय फोकस बॅक ऑन वर्क. मी आपले काम प्रामाणिकपणे करते. आय डू माय वर्क सिन्सिअरली. मी रोजच्या दिनक्रमाची नोंद ठेवते. आय कीप ट्रॅक ऑफ माय डेली रुटीन. मी काम नको करू. मी आपल्या मित्रांना सल्ला देते. आय गिव्ह ॲडवाईस टू माय फ्रेंड्स. मी इतरांना मदत करते. आय हेल्प अदर्स. मी मला दिलेली कामं पूर्ण करते. आय कम्प्लीट द टास्क असाइन टू मी. मी दररोज नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करते. आय ट्राय टू लर्न न्यू थिंग्स एव्हरी डे. संध्याकाळी मी ग्रीन टी घेते. आय प्रिफर ग्रीन टी इन द इव्हनिंग. मी काही वेळ आराम करते. आय रेस्ट फॉर अ वाईल. मी माझ्या आईला स्वयंपाकात मदत करते. आय हेल्प माय मदर विथ कुकिंग. 7 नंतर मी रात्रीचं जेवण बनवायला घेते. आफ्टर 7 आय स्टार्ट मेकिंग डिनर. मी सूप आणि थोड्या हलक्या गोष्टी तयार करते. आय मेक सूप अँड सम लाईट डिशेस. सूप पिणं आरोग्यासाठी चांगलं असतं. ड्रिंकिंग सूप इज गुड फॉर हेल्थ. ड्रिंकिंग सूप इज हेल्दी. आम्ही सर्वजण हलके अन्न खायला प्राधान्य देतो. वी ऑल प्रिफर लाईट मील फॉर डिनर. मी दररोज वेगळे वेगळे पदार्थ शिकते. आय लर्न टू कुक डिफरंट डिशेस एव्हरी डे. मी रोज नवीन रेसिपी प्रयत्न करते. आय ट्राय न्यू रेसिपीज एव्हरी डे. स्वयंपाक तयार झाल्यावर मी ताट लावते. वन्स द फूड इज रेडी आय सेट द टेबल. 8च्या सुमारास आम्ही जेवायला बसतो. अराउंड 8 वी टेक अ डिनर ऑर वी हॅव अ डिनर. आम्ही एकत्र रात्रीचं जेवण करतो. वी हॅव डिनर टुगेदर. मी शांतपणे जेवण करते. आय ईट माय मील कामली. जेवणानंतर मी भांडी घासते. आफ्टर डिनर आय वॉश माय डिशेस. मी टेबल साफ करते. आय क्लीन माय टेबल. मी माझ्या घरातील कामं करते. आय डू हाऊस होल्ड चोर्स. जेवण झाल्यावर मी काही वेळातच काम संपवते. आफ्टर डिनर आय क्विकली फिनिश द रिमेनिंग टास्क. मला टी व्ही पाहायला आवडतो. आय लाईक वॉचिंग टी व्ही. मी माझा आवडतं चित्रपट पाहते. आय वॉच माय फेवरेट मूवीज. मी मोबाईलमध्ये काही व्हिडिओ पाहते. आय ऑल्सो वॉच सम व्हिडिओज ऑन माय फोन. कधी कधी मी पुस्तक वाचते. समटाईम्स आय रीड अ बुक. मी माझ्या मुलांना गृहपाठ पूर्ण करायला मदत करते. आय हेल्प माय किड्स कम्प्लीट देअर होमवर्क. मी समाजसेवेची कामं करते. आय डू सोशल सर्व्हिस वर्क.
मी रोजच्या दिनक्रमाची नोंद ठेवते. आय कीप ट्रॅक ऑफ माय डेली रुटीन. मला माझ्या कुटुंबासोबत वेळ घालवायला आवडतो. आय लाईक टू स्पेंड टाईम विथ माय फॅमिली, माय नॉटी किड ऑल्सो. मी माझ्या जबाबदाऱ्या पार पाडते. आय फुलफिल माय रिस्पॉन्सिबिलिटीज. मी दररोजच्या घडामोडींचा अभ्यास करते. आय स्टडी द डेली न्यूज. जेवणानंतर मी थोडा वेळ शतपावली करते. आफ्टर डिनर आय वॉक फॉर सम टाईम. मी नेहमी चालताना गाणी ऐकते. आय युजली लिसन टू म्युझिक वाईल वॉकिंग. कधी कधी झोपताना मी पुस्तक वाचते. समटाईम्स आय रीड इन द बेड. मी एका रोमांचक कादंबरीचं वाचन करते. आय रीड अ थ्रिलिंग नॉव्हेल. मी नियमितपणे डायरी लिहिते. आय राईट डायरी रेग्युलरली. आता मी झोपण्याच्या तयारीला लागते. नाव आय प्रिपेअर टू स्लीप. मी पाय आणि हात स्वच्छ धुते. आय क्लीन माय हँड्स अँड फीट. मी माझ्या त्वचेची देखभाल करते. आय टेक केअर ऑफ माय स्किन. आय हॅव अ स्किन केअर रुटीन. आय डू माय स्किन केअर. मग मी माझे कपडे बदलते. देन आय चेंज इन टू माय नाईट क्लोथ्स. माझ्या पलंगावर आरामात पडते. आय लाय डाऊन कम्फर्टेबली ऑन माय बेड. मी थोडे शांत विचार करते. आय थिंक कामली फॉर अ वाईल. मी उद्याच्या दिवसाचं काही नियोजन करते. आय मेक सम प्लॅन्स फॉर द नेक्स्ट डे. आणि मी झोपेच्या वेळेसाठी काही श्वासाचे व्यायाम करते. आय डू सम ब्रीदिंग एक्सरसाइजेस बिफोर स्लीपिंग. मी देवाला नमस्कार करते. आय ऑफर माय प्रेयर्स टू गॉड. सकाळसाठी अलार्म लावते. आय सेट माय अलार्म फॉर द मॉर्निंग. मग मी माझा फोन बाजूला ठेवते. देन आय पुट माय फोन असाइड. मी लाईट्स बंद करते. देन आय टर्न ऑफ द लाईट्स. मग मी माझा फोन बाजूला ठेवते. देन आय पुट माय फोन असाइड. तर मंडळी, अशा प्रकारे क्विकली तुम्ही तुमचं डेली रुटीन सांगू शकता. खूप इझी वाक्य होती. ट्राय करा 2-3 सेंटेन्सेस तरी डेली बोलायचं. आणि तुम्ही काय करता दिवसभरात हे तुम्ही तुमचं डेली रुटीनसुद्धा टाईप करून मला कळवा कमेंट्समध्ये. आणि मला वाचायला जरूर आवडेल की तुमचं डेली रुटीन कसं असतं, काय काय करता तुम्ही दिवसभरात, मला नक्की कमेंट करून कळवा. आणि तुम्हाला स्टेप बाय स्टेप इंग्लिश शिकायचं असेल, लेसन वाईज इंग्लिश शिकायचं असेल तर माझं ॲप नक्की डाउनलोड करा. स्पीक इंग्लिश विथ ऐश्वर्या नावाचं माझं ॲप आहे. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक्स दिलेल्या आहेत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप प्रॅक्टिसिंग इंग्लिश अँड टेक केअर.